नमस्कार, माझे नाव ईश्वरी अशोक बांगर। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे। मी आता 7वी या वर्गात शिकत आहे। माझ्या शाळेमध्ये वाचनाची आवड हा उपक्रम राबवण्यात आला होता। त्या उपक्रमामध्ये मी हे पुस्तक घेतलेले आहे। आमच्या शाळेमध्ये एक वाचनालय आहे। त्या वाचनालयामध्ये अनेक प्रकारची पुस्तके आहेत। विज्ञानाची, आपल्या शिवाजी महाराजाची, आंबेडकर महाराजाची, झाशीची राणी वगैरे वगैरे अशी पुस्तके आहेत। अनेक पुस्तकामधून मी एक पुस्तक घेतले आहे। त्या पुस्तकाचे नाव आहे 3 प्रश्न। या पुस्तकाचे लेखक आहेत श्री द्वारकानाथ लेले। या पुस्तकामध्ये एक छान गोष्ट दिलेली आहे। एक गुज्जर नावाचे राज्य होते। त्या राज्यामध्ये भोज नावाचा एक राजा राज्य करत होता। भोज नावाचा राजा होता। तो राजा स्वभावाला खूप चांगला होता। तो राजा आपल्या प्रजेसाठी फार काही नवे नवे उपक्रम राबवत होता। त्याच्या राज्यामध्ये प्राणी संग्रहालय व त्याच्या राज्यामध्ये सर्व राज्यातील लोकांसाठी त्यांनी पाण्याची व्यवस्था व त्यांच्या शेतासाठी पाण्याची व्यवस्था, अशा सर्व व्यवस्था त्यांनी त्याच्या राज्यात राहणाऱ्या व्यक्तीसाठी त्याने अशा अनेक सुविधा केल्या होत्या। तो राजा स्वभावाला खूप चांगला होता आणि तो आपल्या प्रजेसाठी सर्व काही करत होता। एके दिवशी त्याच्या शेजारच्या राज्यातला राजा त्याला आला आणि म्हणाला की तुझ्या राज्यात एवढं काही आहे, तुझे राज्य सगळ्या आपल्या जवळपासच्या राज्यामधून सगळ्यात चांगले आहे आणि तू आणखीन असा एखादा काही उपक्रम राबव की त्या अंतर्गत तुझ्या राज्याला बघण्यासाठी फार दूरून लोक येतील। राजाला त्याची युक्ती पटली आणि त्याने त्याच्या राज्यातल्या सर्व मंत्र्यांना बोलावले आणि सांगितले की आपल्याला एक सभा घ्यायची आहे। त्या सभेसाठी सर्व मंत्री उपस्थित झाले आणि ते त्याच्या हे सांगत होते। एक मंत्री उभा राहिला आणि म्हणाला की आपण आपल्या प्राणी संग्रहालयामध्ये सर्वात मोठा प्राणी आणू। आणि महाराज हसत म्हणाले की सर्वात मोठा प्राणी तर हा हत्ती असतो आणि आपल्या प्राणी संग्रहालयामध्ये तर हत्ती आहे। आणि मग त्या मंत्र्याला वाटले की त्याचे चुकले आणि तो खाली बसतो। लगेच दुसरा मंत्री उभा राहतो आणि म्हणतो की आपण अशी सर्वात मोठी इमारत बनवू की जी भाड्याला टेकते। तर राजा हसत म्हणतो की आपण अशी इमारत बांधू, पण ती इमारत कशी बांधायची? आपण एवढे उंच इमारत बांधणं हे शक्यच नसते। असेच अनेक मंत्री उभे राहतात आणि वेगवेगळ्या युक्त्या राजाला सुचवतात, पण राजाला त्याच्यातली एकही युक्ती पटत नाही। शेवटी एक मंत्री उभा राहतो आणि म्हणतो, महाराज आपण आपल्या राज्यामधील 5 व्यक्तींना बोलवू आणि त्यांना सांगू की तुम्ही 25 व्यक्ती बोलवू आणि त्यांना 25 विषयाचा अभ्यास करायला सांगू। आणि राजाला ती युक्ती पटते। राज्यामध्ये दौंडी देतो की आपल्या अशी करायचे आहे। 5 विद्वान तिथे उपस्थित असतात आणि राजा त्यांना विषय वाटून देतो। गणित, भूगोल, इतिहास असे सर्व 25 विषय राजा त्यांना वाटून देतो आणि राजा म्हणतो की या 25 विषयाचा तुम्हाला दिलेल्या एक विषयाचा अभ्यास तुम्ही 5 वर्षांमध्ये करा। 5 वर्षामध्ये करा। आणि ते विद्वान आपल्या घरी जातात आणि आपापल्या विषयाचा अभ्यास करायला सुरुवात करतात। रात्रंदिवस ते अभ्यास करतात आणि 5 वर्ष असेच जातात आणि
ते धन्यवाद.